तर आता बघा 8:25 झाले म्हणजे जवळ-जवळ 8:30 वाजले. मी लॉग इन केलंय आणि काम नाहीये सध्या. मी बघा काय करतेय, मेहंदी काढतेय. तर उद्या ना आमच्या सोसायटीमध्ये मंगळागौर आहे ना, तर शनिवारी म्हणजे उद्या संध्याकाळी 4 वाजता आहे. तर मी ना चंद्रकोर काढते इथे बॅक साईडला आणि समोरून पण काढायचं आहे. पण आता जर काम आलं ना तर मग गडबड होईल सगळी. मग त्यासाठी मी आत्ता नाही काढणार आहे समोरून, आता फक्त बॅक साईडची काढून घेते. दुसऱ्या हातावर पण काढेल. आणि आज फ्रायडे आहे ना, तर आम्हाला काम कमी असतं. आम्हाला मंडे ट्यूजडेला जास्त काम असतं. तर झाल्यावर दाखवते मी की कशी झाली. ॲक्च्युली मला ना खूप कंटाळा आहे मेहंदीचा, खूप म्हणजे खूप. मला मेहंदी काढायला खूप आवडतं मला, पण कंटाळा खूप आहे. पण मला कळत नाही आहे की माझ्या उजव्या हातावर कोण काढणार, कारण मला तर डाव्या हाताने काढता नाही येणार. ट्राय करून बघेल जमतंय का नाही, नाहीतर मग मैत्रिणीकडे जाईल आणि तिच्याकडून काढून घेईल. चंद्रकोर नुसती पाहिली तरी असं वेगळीच एनर्जी येते यार. ते बघा किती छान दिसते. तर मी ट्राय केलं, मला थोडं लेफ्ट हँडने ट्राय करू जमते की नाही, आणि बघा किती सुंदर जमलंय. तसं तर खूप वेळ लागला आणि खूप अवघड गेलं मला, पण खूप छान झालंय. म्हणजे दोन्ही पण जास्त डिफरन्स नाही वाटत आहे, खूप सेम सेम वाटत आहेत. तर हा नेक्स्ट डे आहे, म्हणजे सॅटरडे आहे आणि सकाळी 7 वाजले आणि खूप कडक ऊन पडलं होतं आज. हे शिवांशला सोडून आले होते बसमध्ये. मी रात्री ऑफिस करून 1-2 तास झोपले, 2-2.5 तास झोपले आणि मग उठले होते आणि खूप पसारा होता घरामध्ये, तर तो मला आवरायचा होता. तर हाय सगळ्यांना. आता ना दुपारचे 1:30 वाजले आणि आज माझी इच्छाच होत नाही आहे व्हिडिओ करायची. काय माहिती का बरं? असा मूडच नाही आहे आणि खूप आज असं वातावरण पण असं बोरिंग बोरिंग वाटतंय. सो खूप बोर होतोय. तर आता 1:30 वाजले आणि शिवांशला मी घेऊन आले आणि तो आता गेला आहे माझ्या एका फ्रेंडच्या घरी ना, पूजा आहे. तर तिला लहान मुलं पाहिजे होते, तर मी त्याला तिकडे सोडून आले आणि मी थोडी तयारी करते. तर हा बघा पसारा, 1 मिनिट. हा बघा. तर मी ना एवढ्या सगळ्या साड्या कशासाठी काढल्या आहे, तर ना मंगळागौरचा कार्यक्रम आहे आज आमचा. तर आज ना मंगळागौरचा कार्यक्रम आहे, संध्याकाळी 4 वाजता आहे आणि पिंक कलर, येलो कलर किंवा ग्रीन कलरची नऊवारी घालायची आहे, पण नऊवारी नाही आहे माझ्याकडे. सो मी 6वारी साडीची नऊवारी नेसायची असं चाललं आहे. म्हणजे सगळ्यांचं तसंच ठरलं आहे, ज्यांच्याकडे आहे ते घालतील, पण ज्यांच्याकडे नाही आहे ते असं करणार आहे. तर मी या सगळ्या साड्या काढल्या होत्या की कोणती घालायची म्हणून. तर ही जी साडी आहे ना, ही माझी पूजेची आहे. घराच्या पूजेच्या वेळेस मी घातली होती आणि मला हीच घालायची असं माझं ठरलं होतं आणि मी ट्राय केलं नेसायचं. पण ही ना थोडी कमी आहे लेंथमध्ये, सो ही पुरत नाही आहे. तर माझा खूप मूड ऑफ झाला, कारण मी हीच नेसणार असं माझं आधीपासून ठरलं होतं. मग त्यानंतर सेकंड ऑप्शन होता कुठे हां, ही वाली पिंक कलरची. पण हिचा पण तोच प्रॉब्लेम की लेंथ कमी आहे. त्यानंतर हिचं पण तेच आहे आणि ही जी साडी आहे ना, हिची लेंथ बरोबर आहे. ही मी नेसून बघितली तर एकदम व्यवस्थित बसते. पण ना मला ही साडी नाही आवडत तेवढी. म्हणजे थोडी नाही, खूप जुनी पण आहे आणि कलर पण मला नाही तिचा जास्त आवडत. साधी आहे खूप. पण ही नेसून बघितली तर बरोबर पुरते आहे लेंथ. नेसल्यावर तर बघूयात कशी दिसते. जशी पण दिसेल आता तोच ऑप्शन आहे, कारण माझ्याकडे साड्या खूप कमी आहे. मी साड्या नाही घेत जास्त, ड्रेस वगैरे घेते. तर पसारा बघा किती पडला आहे, हे बघा. भांडे वगैरे हे तर म्हणजे सकाळी टिफिन बनवला ना तेव्हाचे भांडे आहेत, अजून तर याच्या दुप्पट तिप्पट होतील. आणि माझ्या मेडने आज सुट्टी घेतली आहे. पहाटेच तिचा मला मेसेज आला की आज नाही येत, उद्या येईल म्हणून. आणि नेमकं ती ना सॅटर्डे किंवा संडेलाच असं करते, त्याच्यामुळे खूप एकतर आपण 5 दिवस कामात असतो आणि सॅटर्डे संडे जरा रिलॅक्स करू असं वाटतं, आणि नेमकं मग सुट्टी घेतली की अजूनच मूड खराब होतो. मला ना खूप लवकर
आवरावं लागणार आहे काम, कारण की ना मला माहिती आहे मला वेळ लागणार आहे नऊवारी नेसण्यासाठी. कारण मी 2 दिवसापासून ना सारखी व्हिडिओ बघते की कसं नेसायचं. मी कधी नेसली नाही आहे स्वतःने, पण आणि माहीत नाही मला जमेल की नाही. सो वेळ तर खूप लागणार आहे, त्याच्यामुळे मी पटपट काम आवरते. आणि मेहंदी बघा, चंद्रकोर काढली आहे बॅक साईडने पण, आणि या हातावर ही जी आहे ना राईट हँडवर, लेफ्ट हँडने मला काढता येत नव्हती. सो शिवच्या पप्पांनी काढली आहे खूप सुंदर, आणि ही मीच काढली होती. ट्राय केलं होतं लेफ्ट हँडने काढायचं, सो छान जमली आहे ही पण, आणि कलर पण मस्त आला आहे. तर मला स्वयंपाकासाठी कढीपत्ता पाहिजे, तो घेते. हे काय आहे? त्यांनी मला सरप्राईज दिले. बघू, आंटीने दिलं का? ओके, तिने नाही द्यायचं, दीदीने. अच्छा अच्छा, ठीक आहे, ये आतमध्ये चल. आणि बॅनीला आपको भी दिया? नाही, त्यांनी नाही खाल्लं, तेव्हा त्याला नेलं. तू काय खाल्लं? तू काय खाल्लं? मला gift. भाजी खाल्लं आणि ते खीर खाल्लं. तू भाजी खाल्ली? हो. तिखट नव्हती? नाही. ठीक आहे, ये. चलते. अरे घरात ये. मेरे घर आते हैं. इधर आओ ना, इधर खेलो, इधर खेलो, इधर खेलो ना, आओ. शिवांश, ए शिवांश, शिवांश, इकडे ये. निर्भय गेला का घरी? हो. वातावरण बघा कसं झालंय, एकदम बघा काळे काळे ढग झाले, आणि पाऊस येईलच असं वाटतंय आता. तर थोड्या वेळापूर्वी मी बोललेली ना की मी ती साडी नेसते, ती मी कॅन्सल केली आणि आता ही घातली आहे, कारण हिची लेंथ एकदम परफेक्ट आहे आणि छान जमली आहे घालायला. आणि हा जो ब्लाऊज आहे जो मी लास्ट वीक घातला होता तोच रिपीट करते, कारण ह्या साडीवरचा ब्लाऊज आता मला होत नाही आहे. सो तर आता मी आवरते, मेकअप वगैरे ज्वेलरी, आणि मग मी डायरेक्ट माझा फायनल लुक दाखवते. जायचं 2 मिनिट. बाजूला हो. मग कधी भेटेल चहा? बनवते, एवढं छान आवरलंय आणि मला चहा बनवायला लागलाय त्यांनी. यार सकाळपासून चहा तर बनवायला लावलाय फक्त. का म्हणजे पण नाही बनवलं का? जेवण बनवलंय ना. हे काय फिरव ना की गोल गोल. एवढी साखर चुकून. साडी नेसता अजून नाकी नऊ आले. या सगळे चहा प्यायला. भांडे बघा किती, आल्यावर मला भांडे घासायचे एवढे. यस, आणि मला ऑफिस. आजचा दिवसच बकवास. कोणताही दिवस बकवास नसतो, मेड नाही आली आज. आपल्या माइंडवर असतं ते. मेड तर आत्ता लावली ना, पण सवय झाली ना. एका महिन्यात. एक महिना पण नाही झालेला पण आहे. सवय नाही, होती. याला आळशी म्हणता. आळशी. कढीपत्ता नाही, कढीपत्ता. वा, गवती चहा द्या. गवत चहा.
गवती चहा शिवाय चहा छान नाही लागत. मला लाटणं न्यायचंय, लाटणं घासायला लागेल. लाटण्याचा पण डान्स आहे का? हो. त्यात काय करता? लाटू लाटूबाई लाटू लाटूबाई लाटू. बरं झालं लक्षात आलं. एक काम करा ना, हा. थोडं पीठ पण बनवून न्या ना. लाटता लाटता थोड्या चपात्या तरी होतील. पानसट जोक. सूप पाहिजे होतं मला, सूप. सूप माहिती आहे ना? कोणतं चायनीज? नाही मंचाव. गरम करायचं ते गव्हाचं सूप. अरे ते गहू, त्याला म्हणतात गहू पाखडणे. हा तेच. जास्त बोलू नका नाही तर कळलं ना? बघताय ना हिला, हे दुःख आहे. खरं म्हणता आता. घे टेंगा. झाला आमचा चहा. हा म्हणजे अजून होतोय उकळतोय. आता 5 मिनिटं उकळून देऊ. तर थोड्या वेळापूर्वी मी घरी आले आणि माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होती, सो मी शूट नाही करू शकले. पण खूप 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 जास्त मज्जा आली. एकदम धमाल केली सगळ्यांनी आणि माझं मेकअप अजून पण छान दिसतोय. छान झालं होतं, म्हणजे मला एक्सपेक्ट होतं त्याच्यापेक्षा पण छान झालं होतं. साडी पण मस्त ड्रेप झाली होती. तर मी ना थोड्या वेळापूर्वी घरी आले, म्हणजे अर्धा तास झाला आय थिंक. आता 8:30 झाली आहे. तर खूप खूप मज्जा केली आणि खूप थकले पण, कारण 4 वाजता आवरलेलं आणि 4:15 4:30ला आम्ही सगळ्या भेटलो आणि 8 वाजेपर्यंत आम्ही मज्जा केली. तर कंटिन्यू उभं आहे ना, आणि फक्त उभंच नाही तर डान्स पण केला आहे. सो खूप थकले मी, कंबर दुखते. तर मी आता काही जेवण बनवत नाही आहे, कारण हे ऑफिसला गेले. सो शिवांश आणि मीच आहे आणि मी आता जेवण मागवले, कारण मला भांडे पण घासायचे आणि खूप थकले, म्हणजे एनर्जीच नाही आहे की मी जेवण बनवू शकेल. जेवण वगैरे झालं आहे, त्यानंतर मी चहा घेतला. फ्रेंड्स वगैरे आले होते, थोड्याशा गप्पा मारल्या आणि शिवांश तर झोपला आहे बघा. तर तो झोपला आहे आणि मला पण खूप झोप येते. मी व्हिडिओ एडिट करणार आहे आता आणि हाच व्हिडिओ मी एडिट करेल. तर ठीक आहे, आता मी थोडंसं एडिटिंग करते आणि मग झोपते. बाय बाय, गुड नाईट.